येणारी मुंबईची महानगरपालिका ही आता उबाटा गटाच्या हातातून जाणार आहे. म्हणून 25 वर्ष ज्यांनी सत्ता केली किंवा भोगली, आता त्यांच्याकडे ते नेतृत्व राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. मराठी माणसाचा जो मुंबईकर होता त्याला बाहेर घालवण्याचं काम कोणी केलं? ज्यांनी हे पाप केले त्यांना हे भोगावं लागणार आहे. आज बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, इकडे वसई विरार असेल, त्याच्याही पलीकडे जाऊन मराठी माणूस गेलेला आहे. ज्या चाळीमध्ये तो मराठी माणूस राहत होता, ज्या झोपडपट्टीमध्ये तो मराठी माणूस राहत होता, त्या ठिकाणी बिल्डरशी केलेलं संगनमत हे आता उबाठाला भारी पडत चाललेलं आहे. म्हणून मुंबई महानगरपालिकेतून पैसा कमवणं आणि टक्केवारी खाणं हा एकमेव जो ज्यांचा धंदा होता त्यांना ही सत्ता मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. मराठी माणसाची साठी ही शेवटची नाही, तर हे टक्केवारी घेणाऱ्यांसाठी ही शेवटची निवडणूक आहे. पण इथे भाजप किंवा तुम्ही मराठी अमराठी असा दोन वेगवेगळी विभागणी करून राजकारण करताय असा एक त्यांचा बोलण्याचा ओघ होता. मराठी अमराठी वाद करायचा प्रश्न येतो कुठे? जे मुंबईमध्ये गेल्या 25-50 वर्षापासून राहत आहेत त्यांच्यात वाद कसला? दरवेळेला वेगळा वाद निर्माण करायचा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, तुटली का? तोडायची कुणाची हिंमत आहे का? परंतु हे असे एखादा मुद्दा आणून मराठी माणसाला कसं डिस्टर्ब करून की बाबा आम्ही तुमच्या पाठीराखा आहोत हे जे दाखवण्याचा प्रकार आहे. आणि त्याच्याच फक्त एका जीवावर यांनी 25 वर्ष सत्ता भोगली होती. असा मराठी अमराठी वाद त्या ठिकाणी होणार नाही. आताही मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक नगरसेवक हे अमराठी सुद्धा आहेत आणि मराठी आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये कधीही तुम्हाला भांडणं किंवा इतर गोष्टीवर आक्रमक कोणी दिसलेलं नाही. उद्या हे भावनिक आवाहन कसं? राज ठाकरेंचं हे भावनिक आवाहन आहे ना, आणि ते उभाठ्याने नाही केलंय, राज ठाकरे करत आहेत. राज ठाकरे साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे त्यांना ही कल्पना आहे की ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा हे जो पाहिजे सहकार्य पाहिजे होतं जे त्याला केलं नाही त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढणारा कोण हा खरा प्रश्न आहे. म्हणून राजसाहेबांनी त्यासाठी सांगितलं की ज्यांनी हे पाप केलं त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे. आता त्यांच्यासोबत आहेत परंतु त्यांना त्याची जाणीव झालेली आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे निवडणुकांमधलं 50% आरक्षणाच्या संदर्भात. निवडणुकाही पुढे जाऊ शकतात असे बोललं जाते. उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जी काही सुनावणी आहे, अनेक ठिकाणी 98% कुठं 100% असं आरक्षणाचे काही पद्धती गेलेल्या आहेत आणि त्याला सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलंही होतं की आम्ही जोपर्यंत निकाल देत नाही तोपर्यंत निवडणुकीची घोषणा करायची नाही. म्हणून उद्या जो काही निकाल लागेल त्यावरच या सर्व पुढच्या निवडणुका अवलंबून राहतील. न्यायालयाची असलेली प्रक्रियेमध्ये भाष्य करणं योग्य नाही. उद्याच्या निकालानंतरच हे सर्व काही ठरेल. पण तेलंगणामध्ये 50%च्या वर जी मर्यादा पार केली होती त्यावर सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती, निवडणुकांना दिली आहे तेलंगणाचं. तशीच महाराष्ट्रात पण होऊ शकते असं बोललं जातं. शक्यता अशी वर्तवली जाते की महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणुकीला स्थगिती देतील अशी शक्यता आहे. परंतु उद्याचे दिवस वाट पाहूया. उद्या जो काही निकाल लागेल तो सर्वांसाठी बंधनकारक आहे. तुमचं भाजप आणि तुमच्यातला आणखी एक वाद आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजप शिंदे गटाची युती 100% तुटणार आहे असं रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य आहे. नगरपालिकेच्या आता ज्या निवडणुका चाललेल्या आहे यामध्ये सुद्धा जवळपास 10-20% ठिकाणी युती झालेली आहे. बाकी वरिष्ठ नेत्यांनी लोकलचे नेते निर्णय घेतील असा जो काही फतवा काढला होता किंवा अशा ज्या काही सूचना दिल्या होत्या त्यानुसार कार्यकर्त्याला ॲडजस्ट करणं किंवा स्वतःच्या पायावर हिमतीवर लढवणं हे अनेक ठिकाणी झालेलं आहे. म्हणून येणारी महानगरपालिकेमध्ये सुद्धा काय होईल हे आता सांगणं योग्य नाही. परंतु आम्ही महायुतीबरोबर लढायचं असं पहिल्यापासून सांगतोय. पण तरी काही लोकांचा जर आग्रह असेल तर निश्चितच
त्या ठिकाणी युती होती का नाही होती याबद्दल शंका आहे. एक नगरपालिका सांगतोय की पैठणमध्ये का परवा भुमरे असं म्हणाले की आम्ही भाजपसोबत युती करणार आहोत. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत वाटही पाहिली, मात्र नंतर त्यांच्या डोक्यात इतकी हवा गेली आहे की युती झालं नाही आणि आम्ही वेगळं लढलो, हा वाक्य आहे त्यांचं. नाही, निश्चित आहे. आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये तरी प्रत्येकाला सांगितलं की भाजपबरोबर तुम्ही बोलणी करा. अनेक ठिकाणी गंगापूर असेल, वैजापूर असेल, पैठण असेल, या अनेक कन्नड असेल, ज्या ठिकाणी बोलणी करायचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी भाजपने ऐकलं नाही, हे तेवढं सत्य आहे. आणि मग अव्वाच्या सव्वा मागण्या त्यांनी करणं आणि मग युती तोडणं हा एक फॉर्म्युला कदाचित त्यांनी ठरवला असावा. स्वबळावर लढायचं त्यांची जी काही मनोकामना होती ती त्यांनी पूर्ण केलेली आहे, परंतु आम्ही युती करण्याच्या मनस्थितीत होतो. आता ते त्यांना विचारा, त्याच्याबद्दलचं भाष्य करणं योग्य नाही. नगरपालिका निवडणुकीच्या अगोदर असंच बोललं जात होतं की एकत्र लढणार नंतर सूर बदलला किंवा स्थानिक कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे जे म्हणणं आहे त्याच्यानुसार पुन्हा ती स्थिती महानगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद निवडणुकीत होईल असं वाटत नाही. तशी शक्यता सुद्धा काही अंश नाकारल्या जात नाही. होऊ शकतं, कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव काही ठिकाणी युती होणार नाही, परंतु युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. असं आहे की शहाजी बापूंनी काल एक खंत व्यक्त केली की आपल्याला पाडण्यासाठी भाजपाची शेकापला मदत झाली, ते शिंदे समोर त्यांनी असं वक्तव्य केलं. काल शहाजी बापूंनी शिंदे साहेबांसमोर त्यांची खंत व्यक्त केली, मनातली जी खतखत होती ती व्यक्त केली. शिंदे साहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना सांगितलं की शहाजी बापू, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला एकटं पडू देणार नाही, एक आत्मविश्वास त्यांना दिलेला आहे. आणि जेव्हा ही खंत त्यांनी व्यक्त केली तर त्याचा योग्य ती दखल एकनाथ शिंदे साहेबांनी जरूर घेतलेली आहे. म्हणून भविष्यामध्ये जे काही अशा काही घडामोडी होतील, कुठं कुठं झाल्यात आणि कुठं कुठं होतील, याची निश्चित ते दखल घेतील. म्हणजे सतत भाजपकडून शिवसेनेला असा प्रयत्न केला जातो. काल तुमच्याकडे आता सगळी युतीची चर्चा झाली घेण्या देण्यावरून, तरी भाजपने तुमच्या महिला जिल्हा अध्यक्ष आघाडीला प्रवेश करून घेतला. मागच्या आठवड्यामध्ये शिंदे साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाल्यानंतर एक आचारसंहिता ठरली होती की यांनी कोणी इकडच्या तिकडच्या पक्षामधले लोक, म्हणजे शिवसेनेचं भाजपने नाही, भाजपचा शिवसेनेने नाही किंवा राष्ट्रवादीचा नाही, घ्यायचं नाही, असे एक आचारसंहिता ज्याला म्हणता येईल तशी ठरवली होती. परंतु स्थानिक नेत्यांना असलेला कुणाचं ऐकतात नेमकं मला माहीत नाही. जर वरिष्ठाचं ते ऐकत नसतील किंवा मग आम्हाला अशी शंका आहे की त्यांना फूस लावली की काय, असंही होऊ शकतं. परंतु वरिष्ठाचं न ऐकणं हे मला, आता त्यांची कंप्लेंटसुद्धा आम्ही आता या मुख्यमंत्री साहेबाकडे पण करणार आहोत. अशाच पद्धतीने जर कामकाज चाललं तर मग मात्र काहीतरी वेगळं पुन्हा समीकरण तयार होईल. पुन्हा या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात हे घेणं देण्याची प्रक्रिया सुरू होईल. मग याला आपल्याला थांबवता येणार नाही. म्हणजे वेगळं समीकरण म्हणजे हे फाटाफुटीचं राजकारण सुरू होईल ना. यांनी ह्या पक्षातले ह्या पक्षात घ्यायचे, त्यांनी त्या पक्षातले त्या पक्षात घ्यायचे, असं जर राहिलं तर कसं व्हायचं. मग कार्यकर्ता हा भांबवला जातो. एक आचारसंहिता जेव्हा तुम्ही ठरवता, ती आचारसंहितेचं पालन प्रत्येक पक्षाने केलं पाहिजे. आम्ही पण करतो, तुम्ही पण करा. एकानेच आचारसंहितेचं पालन करणं हे योग्य नाही आहे. कार्यकर्त्यापर्यंत मर्यादित आहे की नेत्यांपर्यंत पोहोचेल असं? नाही, हे कार्यकर्त्यापर्यंत असलेलं स्टेटमेंट आहे. कोल्हापुरात एकनाथ शिंदे काल बोलताना असं म्हणाले की शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला याची काहींना जळजळ आहे, अहंकार द्वेष किती असावा असं त्यांनी म्हटलंय. तरी कुणाला म्हटलंय? विरोधक हो. एकनाथ शिंदे साहेब ज्या टायमाला 22ला जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या टायमाला सर्वात जास्त पोटदुखी ही उबाठाला झालेली. कालचा आमच्याकडे असलेला कार्यकर्ता मुख्यमंत्री कसा होतो, कसा झाला, मग त्याचा दाढीवाला काय, त्याला मिंदे काय, असे जे काही आणि अनेक वाक्य किंवा टोमणे गेली 2.5 वर्ष सतत ते शिंदे साहेबावर करत होते. एकही दिवस असा नाही जे शिंदे साहेबाच्या विरोधात ते बोलले नाही. म्हणून शिंदे साहेबांनी हे जे काही वाक्य उच्चारलेलं आहे ते उबाठांच्या नेत्यांसाठी उच्चारलेलं आहे. महाविकास आघाडीमधले इतर अनेक जण गपचूप होते, पण उबाठा ज्या पद्धतीने अहंकाराने पेटलेला होता, सत्ता जाणार, 2 महिन्यात मुख्यमंत्री बदलणार, 3 महिन्यात जाणार, कोर्टाचा निकाल लागणार, परंतु शिंदे साहेबांनी खंबीरपणे 2.5 वर्ष सरकार चालवलं
आणि त्यांची लोकप्रियता सुद्धा वाढवली. सद्यस्थिती पाहता हे वाक्य भाजपलाच टोलवलं होतं अशीच जास्त चर्चा आणि हसहस आता तुम्ही त्याचं अदरवाईज घेऊ नका. शिंदे साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांना ज्यांना बोलायचं होतं ते बोललेले आहेत. म्हणून आता या वादामध्ये मी पडणं उचित नाही आहे. योगेंद्र पवार यांनी अजित पवारांवर एक आरोप केला की बारामतीत आमचे जे उमेदवार आहेत त्यांना 20-20 लाख रुपये देऊन अजित पवारांनी स्थानिक राजकारणाबद्दलची मला त्या ठिकाणची माहिती नाही आहे. परंतु असं पैशाने माणसं फुटून पुन्हा उमेदवारी त्यांना दुसऱ्याला दिल्या जाते असं होत नसतं. लोकलचं राजकारण आहे आणि वरिष्ठ नेते हे लोकलच्या राजकारणामध्ये पडतील असं मला शक्यता कमी वाटते. लातूरला घटना घडली आहे. उभाटाच्या 11 उमेदवारांनी माघार घेतली. त्यांनी असं सांगितलं की पक्षाने आम्हाला सांगितलं होतं सर्वतोपरी मागे उभं राहू आणि उभं राहिलं नाही. आम्हाला तिकीट उगाच उभं केलं, पुढं केलं. उभाटाचं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं नगरपालिकेमध्ये त्यांच्या सीटच नाहीत. या संभाजीनगरमध्ये किती सीट लढवतात त्यांना विचारा का 2-4 सीट काहीतरी लढवत आहेत. म्हणजे त्यांनी महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका लढवायचंच नाही असं ठरवलं की काय, किंवा त्यांना उमेदवारच मिळाले नाहीत असं एकंदर चित्र आहे. आणि उभाट्याकडं हे नाही आहे, इनकमिंग आहे त्यांच्याकडं. आउटगोईंग हा त्यांच्याकडचा प्रश्नच नाही. आउटगोईंग करणं आणि त्या कार्यकर्त्याला उभं करणं, पायावर उभं करणं हे त्यांच्याकडून कधीही शक्य होणार नाही. ते करणार नाहीत. तिकीट विकतील पण कार्यकर्त्याला मदत ते करणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. नवीन मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये घोळ आहेत असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप आहे. आणि त्यासाठी आज त्यांचं एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. भविष्यामध्ये पराभवाचं कारण काय दाखवावे त्यासाठी पूर्वनियोजित ही केलेली आयडिया किंवा त्या संकल्पना आहे. पूर्वीसुद्धा या याद्या होत्या. पुन्हा फायनल याद्या जेव्हा झाल्या, आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत. निवडणुकीचा निकाल लागण्याच्या पूर्वी आम्ही हे बोगस याद्या होत्या मनाने तयार राहतील. परंतु या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वच राज्यामध्ये ही आघाडी राहणार आहेत. त्यासाठी त्यांनी केलेले हे कटकारस्थान आहे. अनंत कर्जे आत्महत्या प्रकरण पंकजा मुंडेंचा PA, त्याच्यावर आरोप झालेला, लाठी झाली, हे सगळं झालेलं आहे. पंकजा मुंडेने सगळ्याच गोष्टींवर प्रश्न विचारला जात आहे यातून की अनंत कर्जेला वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत का, या अनुषंगाने गुन्हे दाखल झाले. ऑफकोर्स गुन्हे दाखल झालेले आहेत त्या प्रकरणामध्ये. आणि पंकजा मुंडे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्याची कसून चौकशी करा आणि जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा द्या. एखाद्या PAने किंवा एखाद्या अधिकाऱ्याने केलेली घटना किंवा त्याच्यामुळं घडलेली घटना यासाठी त्याला पंकजा मुंडे किंवा इतरांना जबाबदार धरता येणार नाही. त्यांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडलेली आहे. त्यांनी त्याची जर चौकशी होईल त्यातून सर्व काही निष्पन्न होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी गंभीर आरोप केला. ते म्हणतात की अनंत कर्जे हा तुम्हाला मुलासारखा होता ना, मग सेटलमेंट करा म्हणून पोलीस ठाण्यात कोण गेले होते, याची चौकशी करण्याची मागणी तुम्ही करणार का, तुमचा पुत्र समान फरार का झाला होता. या सगळ्या गोष्टीचं उत्तर पंकजाताई देऊ शकतील, याबद्दलची मला माहिती नाही. आता प्रचार चालू आहे, वेगवेगळी स्टेटमेंट नेत्यांकडून येत आहेत. असं दुसरीकडे असं म्हणतायत की मत कमी पडले तर परिणाम भोगावा लागतील. दुसरीकडे चित्राबाग म्हणतात हा कुणाचंही मटण, दाबा कमळाचं मटण. दुसरीकडे निवडणुकीमध्ये असे सगळे तंत्र मंत्र वापरले जात असतात. मतदार हुशार असतो. मतदार हा कुणाला मतदान करायचं तो मनोमन ठरवत असतो. खा मटण, दाबा बटन म्हणा किंवा आम्ही निधीवर कट मारू असं म्हणा किंवा आम्ही निधी देणार नाही असं म्हणा, काहीही जरी बोलले तरी मतदार राजा हा आपलं मत ठरवलेलं असतं. तो ज्याला मतदान करेल तेच लोक निवडून येतील. लोकशाहीमध्ये कुणावरही दबाव टाकता येत नाही. फक्त प्रेमानं जर त्यांना जर सांगितलं किंवा तुमची बाजू त्यांच्या समोर स्पष्टपणे मांडली तर कदाचित ते मत परिवर्तन होत असतं. म्हणून असं काही कुणी दमदाटी करून कुणाचं मतदान घेऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुण्याच्या प्रश्नात जमीन गैरव्यवहार प्रकरणात त्या तेरवाडीला VIP नोटीस दिली असं सगळं झालं. आता त्याला खाजगी समितीने नोटीस दिलेली आहे. खाजगी समिती जी चौकशी करते मुख्यमंत्र्यांनी, तिथे जाण्यासाठी त्यांची टाळाटाळ आहे असं चित्र एकदम दिसतंय. त्यांनी कितीही टाळाटाळ केली तर त्या चौकशीला समोर जावं लागेल. खरगे समिती ही मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आहे. त्यासमोर त्यांना स्टेटमेंट द्यावंच लागेल. सत्यता काय आहे याची पडताळणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे
की जे काही स्पष्टपणे जो ह्याच्यात गुंतलेला असेल त्याच्यावर कारवाई होईल, म्हणून त्या दृष्टीने उचललेलं ते पाऊल आहे. म्हणून टाळाटाळ वगैरे काही चालणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.